आज अगदी कोवळी गावरान गवार बाजारामध्ये मिळाली. लगेचच घेतली. कारण की गावरान गवार सहसा मिळत नाही पटकन. त्यामुळे ती घेतली. आता प्रश्न हा आहे की अर्धा किलो घेतली मी हावरटासारखी, कारण की सगळ्यांनाच खूप आवडते म्हणून. पण निवडायला मात्र तासभर वेळ जातो ह्याच्यात. कारण की त्याची शिरा काढून व्यवस्थित निवडली गेली, तरच गवार छान होते. ही जी गावरान गवार आहे ना, ती कांदा, लसूण, टोमॅटो काहीही न घालता फक्त वाफेवरती आपण शिजवणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते. कशी करायची ते दाखवते. निवडलेली गवार चाळणीमध्ये घालून छान व्यवस्थित आधी धुवून घेतली. कारण की ती आधी धुतलेली नव्हती. त्यामुळे ती धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये घातलं की त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते सगळं निथळून जातं. आता लगेच एका कढईमध्ये तेल घ्यायचं. साधारण 3 ते 4 मोठे चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली ना, की मग हिंग आणि हळद घालायची आपल्याला. ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाहीये. आपण फक्त प्युअर गवारीचीच भाजी बनवतोय. इथे मी साधारण एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि अर्धा चमचा हिंग घालायचा ह्याच्यामध्ये. हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग लगेचच गवार घालून घ्यायची. बनवायला वेळ लागत नाही, सोपी पण आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल, पण ही लहान मुलांना पण प्रचंड आवडते बरं का. कारण की ह्याच्यामध्ये बाकीचं काही त्यांना भाज्या आवडत नाहीत ना, त्या घातलेल्या नसतात त्यामुळे खायलाही सुंदर लागते आणि नुसती खायला सुद्धा म्हणजे ही खूप छान लागते गवार. आता ही सगळी आपण धुतलेली जी गवार आहे, ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मग व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायची. व्यवस्थित हलवून घ्यायची. म्हणजे सगळी फोडणी जी आहे ती गवारीला व्यवस्थित लागली पाहिजेल. त्यामुळे एकदा छान अशी व्यवस्थित हलवून घ्यायची. आता हलवून झाल्यानंतर ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालणार नाही आहोत. मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मीठ ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आणि मग काय करायचं वाफेमध्ये शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, एक झाकण ठेवायचं ह्याच्यावर, ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी घालायचं. हे वरचं जे पाणी असतं ना त्याच्या वाफेने आहे ना खालती त्या वाफेचं पाणी तयार होतं आणि ती गवार जी आहे ती त्याच्यावरच शिजून जाते. आता साधारण 5 मिनिटं ही शिजवून घ्यायचं. ही गवार जवळ-जवळ आपली शिजून तयार झाली 5 मिनिटानंतर. हे बघा तुम्हाला दाखवते मी. ह्याच्यामध्ये वाफेचं पाणीसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये वेगळं पाणी घालण्याची काहीही गरज पडली नाही आपल्याला. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हलवून झालं ना, की ह्याच्यामध्ये दाण्यांचं कूट घालायचं. साधारण 4 ते 5 मोठे चमचे मी इथे दाण्यांचं कूट घालतेय. दाण्यांचं कूट याने खूप जास्त छान चव येते ह्याला. बाकी आपण काही ह्याच्यामध्ये वाटण घालणार नाही आहोत, त्यामुळे दाण्यांचं कूट घालून घ्यायचं. नंतर इथे गरम मसाला घालायचा. गरम मसाला शक्यतो घरचा असेल तर फार अतिउत्तम. कारण की घरच्या मसाल्याने खूप छान अशी चव येते आणि तिखटपणासाठी थोडंसं अर्धा चमचा मी इथे तिखट घातलेलं आहे. कारण की गरम मसाला सुद्धा आपला तिखटच असतो. नंतर गरम मसाला आणि तिखट आपण शेवटी का घातलं, म्हणजे अगदी वाफ दिल्यानंतर, कारण की त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो शेवटपर्यंत तसाच राहतो. त्यामुळे थोडासा उशिरा घालायचा गरम मसाला. आता हे तयार झालेली आहे. फक्त एकजीव होण्यासाठी ते जे आपलं ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे ना, तेच ताट पुन्हा एकदा ठेवायचं. अगदी एकच वाफ काढायची आहे 1 मिनिटामध्ये आणि लगेचच हे ताट काढून घ्यायचे. आपली गवार इथे पूर्णपणे शिजलेली आहे. तुम्ही सकाळी अगदी म्हणजे घाईघाईमध्ये सुद्धा हा असा डबा तयार करून देऊ शकता मुलांना सुद्धा. तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. हे बघा सुंदर अशी शिजलेली आहे. घरी एकदा बनवून बघा. लहान मुलांना सुद्धा प्रचंड आवडेल एवढी सुंदर ही गवार तयार होते. गॅस बंद करून नंतर वरून कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीरचा छान असा स्वाद या गवारीला लागून राहतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. बाय.